एका सुंदर गावात गणपत नावाचा एक लाकूड तोड्या राहत होता. तो अतिशय कष्टाळू होता. एक दिवस तो एक सुंदर जेवणाचा टेबल बनवत होता, पण त्याला मोठ्या लाकडाची गरज भासली. हे टेबल पूर्ण करण्यासाठी मला एका मोठ्या आणि मजबूत झाडाची गरज आहे. चला, आज जंगलात थोडे आत जाऊन चांगले झाड शोधतो. गणपत लाकूड शोधण्यासाठी जंगलात जातो. जंगलात त्याला एक खूप मोठे आणि जुने झाड दिसले. गणपत झाडावर पहिला घाव घालणार इतक्यात आवाज येतो. थांब थांब, काय करतोयस तू? अरे रे, माफ करा, मला माहीत नव्हतं. हे झाड माझं घर आहे. जर तू हे झाड तोडलं नाहीस तर मी तुला खूप धन देईन. धन नको मला, पण मला एक चांगली कुऱ्हाड हवी आहे, जी माझ्या सांगण्याप्रमाणे काम करेल. हो का? ठीक आहे, घे ही जादूची कुऱ्हाड. आता गणपतकडे एक अद्भुत आणि जादुई कुऱ्हाड होती. त्याने ती वापरायला सुरुवात केली. कुऱ्हाडे, हे लाकूड कापून टेबल बनव. वा वा, अप्रतिम! हे तर खरोखरच जादू आहे. आता लाकूड तोड्याची सर्व कामे घरातच होऊ लागली. कुऱ्हाड त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी करू लागली. लाकूड कापायची, सुंदर शोभेच्या वस्तू तयार करायची. बघा, ती कुऱ्हाड एकटीच काम करते. अरे देवा, हे काहीतरी काळी जादू आहे. हा रामू नक्कीच दुष्ट जादूगार आहे. आपण याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हळूहळू गावकरी गणपतला पाहून रस्ता बदलू लागले. कोणीही त्याच्याशी बोलेनासे झाले. गणपतला खूप एकटे वाटू लागले. माझे सगळे मित्र मला सोडून गेले. कुणी माझ्याशी बोलत नाही. मी एकटाच राहिलो. गणपत पुन्हा त्या मोठ्या झाडापाशी गेला आणि त्याने त्या माणसाला बोलवले. बुटक्या दादा, बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अरे रामू, तू परत आलास? काय झालं? दादा, ही तुमची जादूची कुऱ्हाड परत घ्या. मला नको आहे ती. का? ती तर तुझं सगळं काम करते ना? हो दादा, ती माझं काम करते, पण माझ्या गावकऱ्यांनी मला जादूगार समजायला सुरुवात केली. ते माझ्याशी बोलेनासे झाले. माझे मित्र दुरावले. मला सांगा, काम कोण करतं याला महत्व नाही का? रामू, तू खरं शहाणा आहेस. स्वतःच्या हातानं केलेलं काम हे सर्वात मोठं समाधान असतं. आणि माणसानं माणसांसोबत राहणं हे जादूपेक्षाही महत्वाचं आहे. हो दादा, मी माझ्या स्वतःच्या कुऱ्हाडीने काम करेन. मेहनतीतच खरं सुख आहे. गणपतने जादूची कुऱ्हाड परत केली आणि तो पुन्हा आपल्या कष्टाच्या कामात रमला. आता गावकरीही त्याच्यासोबत आनंदाने राहू लागले. रामू, आम्हाला माफ कर. आपण सगळे मिळून काम करूया. हो, मिळून काम केलं तर जादूपेक्षाही जास्त काम होतं. शिकवण कष्टाशिवाय मिळालेली यश टिकत नाही आणि त्यात खरा आनंदही नसतो. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.